काल अंमळनेर तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आणि नाल्याला आलेल्या पुराचं पाणी थेट बाजार समितीमध्ये शिरलं आणि बाजार समितीमधील धान्य मालाचं जे आहे मोठं नुकसान झालेलं आहे। आपण अंमळनेरच्या बाजार समितीमध्ये आहोत। अशा पद्धतीने प्रत्येक व्यापाऱ्याने असेल शेतकऱ्यांचा माल या ठिकाणी बाजार समितीमध्ये असतो आणि जळगाव जिल्ह्यातली नावाजलेली बाजार समिती आहे। तर याच्या जिल्ह्यातली सर्वात मोठी बाजार समिती म्हणून देखील अंमळनेरची बाजार समिती ओळखली जाते। मात्र काल पुराचं नाल्याचं आलेलं पाणी या ठिकाणी शिरलं आणि त्यामुळे मोठं नुकसान जे आहे बाजार समितीमध्ये झालेलं आहे। जवळपास या ठिकाणच्या व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार 5 ते 6 फुटापर्यंत पाणी या ठिकाणी या बाजार समितीमध्ये होतं। त्यामुळे या ठिकाणच्या मालाचं जे आहे होताचं नव्हतं झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। आपण या ठिकाणी जर मालाचा विचार केला तर हे जे चणे आहेत आता याला देखील या ठिकाणी आता कोंब आलेले आहे, कारण हा पूर्णपणे माल जो आहे या ठिकाणी भिजलेला आहे आणि अशा पद्धतीने प्रत्येक व्यापाऱ्याचा लाखो रुपयाचा माल या ठिकाणी पावसाच्या पाण्यामध्ये भिजला आणि त्यामुळे जवळपास बाजार समितीचं कोट्यवधी रुपयाचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। आपल्यासोबत व्यापारी आहेत या ठिकाणचे, तसेच सभापती देखील आहेत। आपण त्यांच्याशी बोलणार आहे। काय सांगणार, काल काय परिस्थिती होती, नेमकी कसं नुकसान झालंय? काल अचानक अतिवृष्टी झाल्यामुळे बाजार समितीत पाणी शिरलं आणि ते शिरलं म्हणजे मागच्या साईडला गुरुकृपा कॉलनी आहे, तिकडे पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे भिंत पाडली असावी अशी प्रथमतः आम्हाला शंका आहे आणि ती पाडल्यामुळे मार्केट यार्डात पाणी शिरलं आणि व्यापाऱ्यांचा शेड गोडाऊन सगळ्या ऑफिसमध्ये 4-4, 5-5 फूटपर्यंत पाणी होतं। त्या पाण्यामुळे हा सगळा चणा, गहू, बाजरी, ज्वारी कोंब आलेली आहे। तर ह्या मालाची मूल्यांक काढायचा म्हटला म्हणजे हा 10,000 रुपये किमतीचा माल आज 1,000 रुपयाने कोणी जाणार नाही। तर याच्यावरती शासनाने आमचा विचार करावा। एकंदरीत किती व्यापारी या ठिकाणी आहेत, किती शेतकऱ्यांचा अंदाजे माल या ठिकाणी होता, काल कसं नुकसान झालंय? काल तर मार्केट आवक नव्हती पाणी असल्यामुळे, परंतु आजूबाजूच्या सगळ्या तालुक्यांमधून म्हणजे 4 जिल्ह्यांमधनं 4 जिल्ह्यातला माल आपल्या मार्केटला येत असतो आणि आम्ही इथे काम करणारे लगभग 35-40 व्यापारी आहेत। किती असेल अंदाजे धान्य तरी जे भिजलं असेल पूर्ण तरी अंदाजे धान्य तरी पण 10 ते 15,000 क्विंटल मालाची नुकसान झालेली आहे। काय सांगणार सभापती साहेब, आपण या ठिकाणी नुकसानीची पाहणी केली, व्यापाऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे। जवळपास जो माल या ठिकाणी व्यापाऱ्यांकडे व शेतकऱ्यांचा होता तो पूर्ण भिजलेला आहे। तर कशा पद्धतीने यांना नुकसान भरपाई दिली जाणार आहे, शासनाकडे कसा पाठपुरावा आपण करणार आहे? काल ढगफुटीमुळे इतिहासात नव्हता एवढा पाऊस या अंमळनेर तालुक्यामध्ये झाला आणि जे काही नुकसान पूर्ण शहराचं आणि परिसराचं झालेलं आहे याच्यामध्ये क्षणात होत्याचं नव्हतं या बाजार समितीमध्ये झालेलं आपण सगळ्या व्यापाऱ्यांनी पाहिलेलं आहे। तर ज्या पद्धतीने पाऊस झाला आणि जे व्यापाऱ्यांनी सांगितलं की जी भिंत पडली असेल किंवा तुटली असेल, संकट एवढं भयानक होतं की कॉलनीच्या एरियातील लोकांनी जीव मुठीत घेऊन एखादी कृती केली असेल, निश्चितच आम्ही शासन दरबारी त्याची तक्रार करणार आहोत। त्याची निश्चित दखल घेतली जाईल बाजार समितीकडनं। आणि ज्या प्रमाणात मालाचं नुकसान झालंय, आता या शेडमध्ये 4 ते 5 फूट पाणी होतं, पूर्ण माल वाहून मार्केटच्या परिसरामध्ये गेलेला आहे आणि एक नाल्याचं स्वरूप या बाजार समितीला जेव्हा मिळालं तर जे नुकसान झालेलं आहे याची म्हणजे आता आपण विचार करू शकत नाही, एवढी तीव्रता या नुकसानाची आहे। आमचे नेते आदरणीय अनिल दादांच्या कानावर हा विषय गेल्यानंतर शासन दरबारी त्यांनी सगळ्या तहसीलदार असतील, प्रांत असतील, इव्हन कलेक्टर साहेब हे सुद्धा या बाजार समितीला काल येऊन गेले, त्यांनीही पाहणी केलेली आहे आणि त्यांच्या सांगण्यानुसार की त्यांनी आश्वासित केलेलं आहे की तात्काळ लवकर पंचनामे होतील आणि झालेल्या नुकसानाची शासन दरबाराकडे, आपल्या शासनाच्या आपत्ती व्यवस्थापनाकडे त्याची मागणी केली जाईल आणि मार्केटकडनं आज जे बाजार समितीचं नुकसान झालेलं आहे, भिंत पडलेली आहे, 2च दिवसात या मार्केटची भिंत उभी कशी राहील, तात्पुरत्या स्वरूपात का असेना बाजार समिती पहिले पूर्ववत परिस्थितीमध्ये आणणं हे आमचं आद्य कर्तव्य असेल। आणि मार्केटच्या सभापती या नात्याने आज जे व्यापाऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, व्यापाऱ्यांच्या पाठीशी उभं राहून त्यांना ताकद देऊन त्यांचं होणारं नुकसान जे आहे त्याची भरपाई शासन दरबारी कशी मिळेल याच्यासाठी मी पाठपुरावा निश्चित करेल आणि शक्य होईल तेवढ्या लवकर बाजार समिती पूर्ववत कशी चालू होईल याबाबत प्रयत्नशील असेल। तर अशा पद्धतीने अंमळनेरची बाजार समितीमध्ये जवळपास 4 जिल्ह्यांमधून माल येतो आणि काल 15,000 क्विंटल पेक्षा जास्त वेगवेगळं धान्य या ठिकाणी जे आहे बाजार समितीमध्ये होतं आणि त्या पुराच्या पाण्यामध्ये या धान्याचं
होत्याचं नव्हतं झालं असून नुकसान झालेलं आहे. कोट्यावधींचा नुकसानीचा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आला असून बाजार समिती या व्यापाऱ्यांची पाठीशी खंबीरपणे उभी आहे. शासन दरबारी याचा पाठपुरावा केला जाणार आहे. काल महसूल प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्या वतीने पाहणी देखील करण्यात आलेली आहे आणि लवकरात लवकर पंचनामे करून या सर्व व्यापाऱ्यांना नुकसानीची भरपाई कशी मिळवून देता येईल या संदर्भात आपण शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याची माहिती आपल्याला सभापती अशोक पाटील यांनी दिली आहे. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.